बालभारती इयत्ता पहिली भाग 3 पान क्रमांक 62। तर या पानावर आज आपण शतकाची ओळख इंट्रोडक्शन ऑफ 100 शिकणार आहे। त्या अगोदर मागील पानावर या। पान क्रमांक 61 वर पहा। 9 दशक अधिक 10 एकक। ठीक आहे। आता मला सांगा 9 दशक म्हणजे किती झाले? 9 दशक म्हणजे किती झाले? तर आपण 9 दशक म्हणजेच 1 2 3 4 5 6 7 8 9 9 9 चे बॉक्स असलेले किती आहेत? हे खांब 9 आहेत, म्हणजेच दशक म्हटलं की 9 वर 1 0 90। 9 दशक म्हणजे 90 अधिक 10 एकक म्हणजे हे 1 1 चे 10 बॉक्स आहेत। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 म्हणजेच 9 दशक 90 अधिक 10 किती झाले? 100। किती झाले? 100। हो की नाही? आता पहा इथे 9 दशक, दशक म्हटलं की 9 वर 1 0 अधिक 1 दशक। पहा आता इथे सुद्धा दशक शब्द आला आहे, म्हणजे 1 वर 1 0 10 झाले। 9 दशक म्हणजे 9 वर 1 0 90 अधिक 1 दशक म्हणजे 1 वर 1 0 10 झाले। हो की नाही? 90 अधिक 10 म्हणजेच पहा इथे आले आहे 10 दशक। मग 10 दशक म्हटल्यावर काय येणार? 10 वर 1 0 दशक म्हटलं की 1 0 द्यायचा। 10 वर 1 0 किती झाले? 100। 100 हो की नाही? मग इथे वाचा 10 दशक अधिक 0 एकक। 10 दशक 10 टेन्स प्लस 0 युनिट्स इज इक्वल टू 100। म्हणजेच 10 दशक 10 दशक म्हटले की 0 अधिक 0 एकक। एकक म्हणजे एकच घर आहे 0 बरोबर किती झाले? 100। 100 मध्ये 0 मिळवले की किती राहणार? 100च राहणार। हो की नाही? हेच 100 म्हणजेच याला काय म्हणतात? 10 दशक। ठीक आहे। आणि दशक म्हटलं की या 10च्या संख्येवर 1 0 दिला। इथे पण तसंच 9 दशक, दशक म्हटलं की या संख्येवर 9 या संख्येवर 1 0 दिला। 90 अधिक 10 म्हणजेच 1 दशक झाले 100 आणि 100 म्हणजे 10 दशक। 99 99 99 99 अधिक प्लस 1 1 बरोबर इज इक्वल टू 100 100। मग त्याचप्रमाणे शतकाची ओळख मध्ये पहा, इथे या पहिल्या बॉक्समध्ये किती मणी आहेत? सर्वांनी मोजले का? पहा आडवी रांग किती आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9 10। आडव्या रांगेत 10 मणी आणि उभ्या रांगेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10। 10 आणि 10 असे किती मणी आहेत? हे एकूण 100 सुट्टे मणी। किती आहेत हे? 100 सुट्टे मणी आहेत, माळेतील मणी। आता पुढे मग पुढील बॉक्समध्ये हे मणी पहा दोऱ्यामध्ये विणलेले आहेत। इथे दोऱ्या दिसत आहे, मधी हे दोरा दिसत आहे। मग हे मणी ओवले आहेत, हो की नाही? मग एका माळेमध्ये किती मणी आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10। एका माळेमध्ये 10 मणी
मग अशा किती माळा आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10 मणी असलेल्या 10 माळा आहेत. 10 मणी असलेल्या 10 माळा आहेत. हो की नाही? म्हणजेच किती? 10 दशक माळा. 10 दशक माळा. आणि पुढे मग खालच्या बॉक्समध्ये काय आहे? एकच माळ आहे पहा. इथून ही माळेतील दोरा असा सुरू झाला तर इथून या मण्यामधून हा दोरा शेवटी कुठे संपतो? इथे आल्यावर हा दोरा संपतो. म्हणजे ही एकच माळ आहे. किती माळ आहे? एकच. वरती किती माळा होत्या? 10 माळा होत्या. 10 दशक माळा होत्या. पण खाली एकच माळ आहे. एक माळ आहे. या माळेत किती मणी आहे? 1 शतक माळ. किती? 1 शतक माळ. माळ एक आहे पण यामधील मणी किती आहेत? शतक. मग शतक म्हटलं की आपण किती शून्य देतो? एकावर 2 शून्य. 1 शतक माळ म्हणजे 100 मण्यांची एक माळ आहे. हे मणी किती आहेत? 10 असे किती झाले? 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. 10 करत हे 100 मण्यांची एक माळ झाली. म्हणून 1 शतक माळ. आणि वर कसे लिहिले आहे? 10 दशक माळा. म्हणजेच या माळा किती आहेत? 10 माळा आहेत. पण कशा आहेत? दशकाच्या माळा आहेत. म्हणजेच एका माळेमध्ये 10 मणी आहेत. आणि 10 मणी म्हणजेच दशक. 10 दशक माळा. या माळा किती आहेत? 10 आहेत. आणि कशा आहेत? दशकाचे मणी आहेत. दशक मणी म्हणजे 10 मणी. म्हणजेच 10 दशक माळा. एका माळेत दशक मणी. एका माळेत दशक मणी आहेत. म्हणजेच 10 मणी आहेत. 10 मणी. आणि 10 मण्यांची 10 माळा आहेत. म्हणून 10 दशक माळा. आणि खाली अशा 10 मण्यांची एकच माळ. एका दोऱ्यामध्येच सर्व मणी विणलेले आहेत. म्हणून 1 शतक माळ. आणि ते सर्व मणी मिळून झाले 100 मणी झाले. किती? 100. म्हणून आपण काय म्हटले? 1 शतक माळ. एकच माळ आहे. शतक मण्यांची. 100 मण्यांची 1 शतक माळ. समजलं का? आणि अगोदर सुरुवातीला किती मणी घेतले होते आपण? 100. बरोबर? 100 सुट्टे मणी. या 100 सुट्टे मण्यातून 10 मण्यांची 10 दशक माळा बनवल्या. आणि नंतर या 10 दशकांची एका दोऱ्यामध्ये 1 शतक माळ बनवली. ठीक आहे? आता हे वाचा. 1 शतक. आता हे 100 लिहिले आहे की नाही? म्हणजेच पहा 100. मग 100 मधील इकडचे घर कशाचे असते? एकक. हे दुसरे घर. पहिले घर इकडून उजवीकडून पहिले घर एकक. उजवीकडून दुसरे घर दशक. आणि उजवीकडून तिसरे घर शतक. एकक, दशक, शतक. म्हणजेच इथे दिला आहे 1 काय झाला? शतक. 0 झाला दशक. 0 एकक. यांची बेरीज केली. अधिक किती झाले? 100. 100 म्हणजे 1 शतक. आता खाली हे गिरवायचं आहे पेन्सिलने. हे तुम्ही गिरवा. 1 कसा काढायचा? 1. त्याच्यावर 2 शून्य.
मराठीमध्ये 100 आणि इंग्रजीमध्ये 1 0 0 100 100 and 100. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण शतकाची ओळख इंट्रोडक्शन ऑफ 100 पाहिलेलं आहे. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू. आणि महत्त्वाचं सराव करत राहा, अभ्यास करत राहा, सराव करा, हसा खेळा.